नमस्कार मित्रांनो, मी संदेश द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज 13 ऑगस्ट 2026 आपण बघत असतो पेपर विश्लेषण MPSC ग्रुप सी आणि पोलीस भरती. कारण तलाठी भरती MPSC घेणार असल्यामुळे आपल्याला तलाठी भरतीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर आपला पॅटर्न असतो मित्रांनो, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी. आपलं मिशन आहे सरकारीनोकरी.com. दररोज संध्याकाळी द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी 6 वाजता आपल्याला लेक्चर बघायला मिळत असतं. तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट आणि नवनवीन प्रकारचे प्रश्न आपल्याला विश्लेषणासाठी मिळत असतील. तर आजचा आपला पहिला प्रश्न काय आहे ते आपण बघूया. खालीलपैकी कोणते अधातू खोलीच्या तापमानात द्रव रूपात असते? सोडियम, ब्रोमिन, फॉस्फरस, आयोडीन. तर कोणतं असतं मित्रांनो? ब्रोमिन. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार. आता ब्रोमिन हा अधातू आहे. अधातू असून तो खोलीच्या तापमानात द्रव रूपात आढळतो आपल्याला. त्याचा रंग लालसर आणि तपकिरी. रंग कसा आहे याचा? लालसर आणि तपकिरी. राहील लक्षात? ब्रोमियन हा अधातू आहे. सोडियम हा काय आहे? धातू, पण तो कशात आढळतो? घन अवस्थेत. फॉस्फरस, फॉस्फरस पण हा धातू आहे, अधातू. तो कशात आढळतो? तो पण घन अवस्थेत. आयोडीन, आयोडीन पण हा अधातू आहे. तो कशात आढळतो? घन अवस्थेत. पुढचा प्रश्न, दाबाचे SI एकक काय? न्यूटन, जूल, पास्कल, वॅट. तर काय आहे मित्रांनो? तर पास्कल आहे. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. दाबाचं फॉर्म्युला काय असतो? सूत्र बल अपॉन क्षेत्रफळ. दाबालाच काय म्हणतो आपण? प्रेशर. प्रेशर अपॉन फोर्स अपॉन एरिया. इंग्लिश मीडियमवाल्यांसाठी पण. जर पास्कल आहे तो कशात लिहिला जातो? फोर्स कशामध्ये मोजला जातो? न्यूटन. आणि एरिया कशात जातो? मीटर पर स्क्वेअर. पास्कल म्हणजेच न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्याला काय करावं लागेल आपल्याला? ओके, राहील लक्षात? चला पुढचा प्रश्न. फ्रेंडचा संकेत किंवा सांकेतिक शब्द GSGFO लिहिला त्याच पद्धतीनं मदर कसा कोड लिहिला जाईल? आता फ्रेंडचा जर बघितला तर मित्रांनो, कोड आणि डिकोड केला. F नंतर G आला, R नंतर S आला, I नंतर J आला, E नंतर F आला, N नंतर O आला आणि D नंतर E आला. म्हणजे प्लस एकना पुढलं लेटर घेतलं आहे, पुढले अक्षर घेतले. राहील लक्षात? तसाच आपल्याला काय करायचं आहे? मदरचा करायचा आहे. M नंतर N, O नंतर P, T नंतर U, H नंतर I, E नंतर F आणि R नंतर S. NPUIFS. NPUIFS. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? चिमणी, पोपट, मोर, गरुड. तर कोणता मित्रांनो? मोर. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता भारत सरकारने कोणत्या साली राष्ट्रीय पक्षी म्हणून मोराला घोषित केलं होतं? तर 1963 साली याला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केलं होतं. पुढचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? सिंह, हत्ती, वाघ, मोर.
तर तो कोणता आहे मित्रांनो? वाघ. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर आहे. तर वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी आणि वाघामुळे आणखीन एक महत्त्वाचं आहे, वाघाच्या संरक्षणासाठी प्रोजेक्ट टायगर म्हणून घोषित केला. तो कधी केला? 1973 मध्ये सुरू केला होता. आता तुमचे 5 मित्र आहे ABCEDE उत्तरेस तोंड करून एका रांगेत बसलेले आहे. म्हणजे उत्तरेकडे तोंड करून, म्हणजे इकडे तोंड करून एका रांगेत बसलेले आहे. ए हा, लक्षात ठेवा, पहिली कंडिशन घ्या. ए जो आहे हा बीच्या उजवीकडे आहे. म्हणजे बी इथं आहे तर ए इकडे आहे. ही पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन, सी हा ए व डीच्या मध्ये आहे. ए आणि डीच्या मध्ये कोणता आहे? सी आहे. म्हणजे इथं ए येणार, सी इथं येणार, याच्या बाजूला डी येणार. ओके. ई अगदी डावीकडे बसलेला आहे. ई कुठं बसलेला आहे? डावीकडे. ओके, डावी बाजू ई. मध्ये कोण बसलेला आहे? आता एवा ई हा डावीकडे बसलेला आहे. बीच्या एच्या शेजारी कोण बसलेला होता? बी आणि ए त्याच्या ए त्यांच्यामध्ये कोण बसला होता? सी. आणि त्याच्यानंतर कोण बसला होता? डी. आता सेंटरला कोण बसलेलं आहे मित्रा? सेंटरला बसलेला आहे तो ए बसलेला आहे. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. ओके. पुढचा प्रश्न, जर सांकेतिक भाषेत पेपरचे संकेत OZODQ असेल तर पेन्सिल कसे लिहिले जाईल? असं विचारलेलं आहे. आता पेपरला डिकोड करायचं नंतर, तर पेपरला डिकोड केला तर पी नंतर ओ, म्हणजे हा -1 झालेला आहे. ए नंतर झेड -1, पी नंतर ओ, ई नंतर डी आणि आर नंतर क्यू. म्हणजे -1 म्हणजे मागचं एक लेटर घेतलेलं आहे, अक्षर उचललं आहे. आता तसंच पेन्सिल PENCIL, पी नंतर काय येतो? पीच्या मागं OP, ई नंच्या अगोदर DE, MN, BC, IJK, IH, HI, एल नंतर एलच्या अगोदर काय होतं? KL, ODMBHK. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. 144चे वर्गमूळ काय? 10, 11, 12, 14. सगळ्यांचे वर्गमूळ पाठ असतील, त्यामुळे 124चे वर्गमूळ किती असणार आहे? 12 असणार आहे. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी होतो? जीवनसत्व ए, जीवनसत्व B1, जीवनसत्व सी आणि जीवनसत्व डी. तर कोणत्या याच्या? जीवनसत्व सी मुळे स्कर्वी सारखा आजार उद्भवतो. आता स्कर्वी म्हणजे काय? या स्कर्वीमध्ये हिरड्यातून रक्त येतं, हिरड्या सुजणे, जखमा उशिरा भरून येणे आणि अशक्तपणा अशी लक्षणे दिसून येतात. विटॅमिन ए मध्ये काय येतो? रातांधळेपणा. विटॅमिन B1 मध्ये बेरी येतो आणि विटॅमिन डी मध्ये रिकेटस येतो. विद्यार्थ्यांच्या रांगेत रमेश डावीकडून 7वा, उजवीकडून 12वा आहे. स्थानात आदलाबदल केल्यास रमेश हा डावीकडून 22वा होतो आणि रांगेत एकूण विद्यार्थी किती? असं विचारलेलं आहे मित्रांनो. एकूण विद्यार्थी असेल तर काय करायचं आपल्याला? डावीचं स्थान, उजवीचं स्थान आणि ते. आता तो 7वा होता, तो कुठं गेला? 22वा आणि उजवीकडचा. म्हणजे ते नंतर पहिलं घ्यायची गरज नाही. काय करायचं? एकूण काढायचे. एकूण इक्वल टू 22वा स्थान प्लस 12वं स्थान -1 किती झाला? 34 -1 किती आला? 33. हे उत्तर येणार आहे तुमचं. ओके. 5चा घन किती? 15, 25, 125, 625. तर किती आहे मित्रांनो? 5चा घन हा 125 आहे. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 3, 6, 11, 18, 27. तर कोणती येणार आहे?
सगळ्या तीन आणि 6मध्ये कितीचा फरक आहे? 3 आणि 6मध्ये 3चा, 6मध्ये 11चा, 5चा, 11मध्ये 7चा आणि 27 आणि 18मध्ये किती 9चा आणि याच्या पुढचा किती? हे सगळ्या विषम संख्या आल्या. 3, 5, 7, 9, 11 या सगळ्या काय विषम संख्यांचा फरक आहे. विषम संख्या त्या पण कशा वाढत्या. आता 27मध्ये प्लस 11 करा, किती येणार आहे मित्रांनो? 38. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा, पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक प्रमाणात कोणता वायू आहे? ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन आणि आर्गॉन. तर कोणता आहे मित्रांनो? नायट्रोजन आहे. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर आहे. आता नायट्रोजन किती टक्के? 78. ऑक्सिजन किती टक्के? 21%. कार्बन डायऑक्साईड 0.04% आणि आर्गॉन किती मित्रांनो? 0.93%. 7चा वर्ग आणि 8चा वर्गाची किंमत किती? विचारलेले ऑप्शन दिलेले 103, 113, 123, 133. 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 4, 10, 13, 8 आला 1, 7, 4, 11, 113. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. 72 किलोमीटर तास वेगाने धावणारी रेलगाडी खांब 15 सेकंदात ओलांडते तर गाडीची लांबी किती? आता किलोमीटर पर तास दिलेले आहे. ऑप्शन कशात दिले? मीटरमध्ये दिलेले. आपल्याला पहिल्यांदा 72 किलोमीटर हा कशात करावा लागणार आहे? मीटरमध्ये करावं लागणार आहे. त्याच्यासाठी काय करायचं? 5/18 करावं लागणार आहे. 72 गुणिले 5/18. ओके. 18 चोक 72, 5 चोक 20, काय झालं? 20 मीटर पर सेकंद. ओके. कशात केलं आपण हे? किलोमीटर हवरचं मीटर पर सेकंदमध्ये. हे लक्षात राहू द्या, कन्वर्जन. आता पुढची टेप आपली 20 मीटर पर सेकंद दिलेली आहे. लांबी दिलेली. लांबी काढायची असेल तर वेग इंटू वेळ. वेग किती दिलेला आहे? 20 मीटर पर सेकंद. वेळ किती दिलेला आहे? 15. 15 दून 30, तो 0 तासात. 300 मीटर ही त्याची लांबी येणार आहे. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. मिठाचे रासायनिक सूत्र काय? NaOH, NaCl, KCl, CaCO3. तर काय मित्रांनो? NaCl, सोडियम क्लोराईड. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. NaOH काय? सोडियम हायड्रॉक्साईड आणि KCl पोटॅशियम क्लोराईड आणि कॅल्शियम CaCO3 मध्ये कॅल्शियम कार्बोनेट. जर वॉटर XBUF असेल तर अर्थचा कोड कसा येईल असं विचारलेलं आहे. तर आता वॉटरचं डिकोडिंग करू. W नंतर काय आलेला आहे मित्रांनो? X आला आहे म्हणजे +1 आलेला आहे. A नंतर B आलेला आहे +1. T नंतर U आलेला असेल तर +1. E नंतर F +1 आणि R नंतर S. म्हणजे इथं कोणतं लॉजिक लागतं? +1ला लेटर वाढले. ठीक आहे. तर तसाच अर्थ E नंतर F, A नंतर B, R नंतर S, T नंतर U आणि H नंतर I. FBSUI. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. फ्रोझन या शब्दातील पहिले व सहावे लक्षात ठेवा कंडिशन. पहिले आणि सहावे, दुसरे आणि पाचवे आणि तिसरे आणि चौथे अक्षरांच्या जागा अदलाबदल केल्या तर उजवीकडून दुसरे अक्षर कोणते येईल? एवा फ्रोझन. पहिलं आणि सहावं रेड पेन आहे. इथं N येणार, इथं F येणार. ओके. दुसरं आणि पाचवं इथं E येणार, इथं R येणार, इथं Z येणार, इथं O येणार. त्यांनी किती उजवीकडून दुसरं हे R येणार. कोणतं येणार आहे मित्रांनो? R हे अक्षर येणार आहे. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे.
जपानचे चलन कोणते? युआन, वॉन, येन, रिंगिट. तर कोणते मित्रांनो? येन. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. युआन हे चीनचं आहे. वॉन हे दक्षिण कोरिया, येन हे जपान आणि रिंगिट हे मलेशिया. .25 आणि .4ची किंमत काढा. तर काय करायचं मित्रांनो? 0.25 प्लस 0.4 0 5 तासात 6 असं येईल का? असं येईल का? ही बेरीज करू राहिलो आपण. काय करू राहिलो मित्रांनो? बेरीज नाही आहे, तिथं काय गुणाकार आहे. आता याला काय करा? पॉईंट आहे असं गृहीत धरू नका. 25 चोक 100. ओके. किती आहे? हे 2 आणि हा एक 3 पॉईंट सरकायचा आहे. हा इथं येणार म्हणजे 0.1 हे आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. हा 4 आहे मित्रांनो, नाही तर कोणी म्हणायचं 9 आहे. पुढचा प्रश्न. प्रमाण वातावरणीय दाबावर शुद्ध पाण्याचा गोठणबिंदू काय आहे? 0 डिग्री सेल्सिअस, 32 डिग्री सेल्सिअस, 100 डिग्री सेल्सिअस, 10 डिग्री. तो काय? 0 डिग्री सेल्सिअस. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर. आता पुढचा प्रश्न आहे. सर्व पेन पुस्तकं आहेत. आता हे जे काय पेन आहे, सर्व पेन हे आहे पुस्तके. याच्यात जे काय आहे पेन पुस्तक आहे. सर्व पेन हा झाला पेन. वेन डायग्रामला सोडवायला लावली तुम्हाला, आणि हे झाले पुस्तके. आणि काही पुस्तके पेन्सिल आहे, काही पुस्तके पेन्सिल आहे. ही झाली पेन्सिल. राहील लक्षात. आता निष्कर्ष काय दिला? काही पेन पेन्सिल आहेत. आता पेन इथं आहे का इथं आहे? पण सर्व आहे, पण ते नाही आहे. त्याचा काही संबंध लागतो. पहिलं वाक्य चुकीचं आहे. नाही, काही पेन नाही, चुकीचं आहे. काही पुस्तके पेन आहेत. पुस्तके तर सर्वच पेन आहे, म्हणजे त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. फक्त दुसरं वाक्य हे योग्य आहे आणि बाकीचं चुकीचं आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक दुसरा आपला योग्य पर्याय असणार आहे. पुढचा प्रश्न आहे. 2 नळ टाकी आहे, अनुक्रमे 20 आणि 30 मिनिटात भरू शकतात. दोन्ही एकत्र उघडले व 5 मिनिटानंतर पहिला नळ बंद केला आणि उरलेली टाकी दुसरा नळ किती मिनिटात भरेल असं विचारले. 15 मिनिटं, 17.5 मिनिट, 20 मिनिटं, 22.5 मिनिटं. आता पहिला नळ, फर्स्ट कॉक किंवा फर्स्ट टॅप किती मिनिटं आहे? 1/20 प्रति मिनिट. दुसरा सेकंड टॅप किती आहे? तो आहे मित्रांनो 1/30. ओके. आता दोन्ही नळांचा एकत्रित दर बोथ ऑफ 1/20 प्लस 1/30. तर डायरेक्ट सरळ गुणाकार करा. 3 दुने 60, 60, 30, 30 आणि 2 3 आणि 2 5. ओके. 5/60. तो कसा येणार आहे? याला 3 मल्टिपल केलं आणि याला 2 केलं. ओके. +2 +3. ओके. राहील लक्षात. 5/60 कसा आला? ओके. आता 5/60ला जर भाग दिला, 12×5 = 60, 1/12 हे आपलं दोन्ही एकत्र नळांचं पाणी आलं नाही. आता पहिल्या मिनिटात 5 मिनिटात टाकी बंद केलेली आहे, तर ती किती येणार आहे? 5/12. आता उरलेली टाकी
हे पहिले 5 मिनिट हा. पहिले 5 मिनिट 5/12. उरलेले मिनिट एक मायनस 5/12 करा. 12 1 12, 12तून 5 गेले 7/12. ओके. आता फक्त दुसरा नळ चालू आहे मित्रांनो. आता ही उरलेली टाकी एवढी बाकी आहे, टाईम एवढा बाकी आहे. आता 7/12 भागिले काय करणार तुम्ही, पहिल्याचा सेकंड टापचा किती होता 1/30 केला, त्याला काय करणार 7/12 गुणिले 30, 6 2 12, 6 5 30, 7 5 35, 35 भागिले 2, तर काय येणार आहे 17.5 मिनिट लागणार आहेत. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहेत. खालीलपैकी कोणता देश संयुक्त राष्ट्र सुरक्षेच्या परिषदेचा कायम सदस्य आहे? भारत, जपान, जर्मनी, फ्रान्स. तर कोणता आहे मित्रांनो, फ्रान्स आहे. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता त्याच्यात परमनंट सदस्य कोण कोण आहे? फ्रान्स हा झाला, दुसरा चीन झाला आपला पडोसी, तिसरा रशिया, चौथा अमेरिका आणि पाचवा जो आहे तो कोण असणार आहे, UK किंवा युनायटेड किंगडम. ओके. पुढचा प्रश्न आहे, दोन संख्यांचे गुणोत्तर 4/5 आहे. प्रत्येकातून 7 वजा केल्यास गुणोत्तर 3/4 होते, तर लहान संख्या कोणती? 28, 32, 35, 36. चला आपण 3 भाग करूया, थोडं सोडवायला सोपं आहे. किती 7 वजा गेल्या, याला पहिल्याला काय 4x आणि 5x मानायचा. 4x - 7 ओके भागिले 5x - 7 म्हणजे 7 वजा केली ना, त्याचं गुणोत्तर काय ते आलं 3/4. ओके. आता यांचा तिरकस गुणाकार करायचा. 4 चौक 16x - 7 चौक 28 इक्वल टू दुसरं किती 15x - 7 त्रिक 21. ओके. 16तून 15 गेले 1x इक्वल टू 28 तिकडे गेला -21 + 28 x इक्वल टू किती उरला मित्रांनो 5. ची व्हॅल्यू किती आली 5. ची व्हॅल्यू किती आली 5 आली. आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे, गुणोत्तरमधली सगळ्यात लहान संख्या. आता 4x - 7 ओके. 4x मध्ये 20 नाही, 1ची व्हॅल्यू 7 आली, सॉरी 7 चौक 28 - 7 किती आली लहान संख्या 21. ओके. दुसरी संख्या 5x - 7 किती आली 7 5 35, 35 - 7 दुसरी संख्या किती आली, ती आली 28. ही दुसरी झाली. 21 आणि 28चं गुणोत्तर 7 त्रिक 21 आणि 7 चौक 28. सगळ्यात लहान संख्या कोणती मित्रांनो, तर आपली राहणार आहे 28. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपले 25 प्रश्न संपलेले आहेत. तुम्हाला किती मार्क मिळाले ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळू शकतात. लेक्चर आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि काही त्रुटी असेल तर कमेंट करून आम्हाला कळू शकतात. आणि जर काही अभ्यासात अडचण येत असेल तर नक्की आम्हाला मेल किंवा टेलिग्राम चॅनलवर मेसेज करू शकतात. आम्ही तुम्हाला नक्की कमेंट करून किंवा त्याचं सोल्युशन देऊ शकतो. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.